लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. वार्षिक उत्पन्न. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर. ज्या कुटुंबातील महिला सदस्य आयकर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतजमीन. ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन. ज्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. इतर योजनांचा लाभ. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनांद्वारे लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. राजकीय पद. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्र ठरल्यावर काय करावे? जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असून तुम्हाला अपात्र ठरवलं असेल तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन तुमच्या प्रकरणाची पुनर्विचार करण्याची विनंती करू शकता. तुमच्याकडे जर कोणतेही पुरावे असतील तर तेही सादर करू शकता. अधिक माहितीसाठी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in ची लिंक